नांदेडच्या राजकारणामध्ये किंगमेकर असलेल्या अशोक चव्हाण यांची भाजपमध्ये आल्यानंतर कोंडी करण्याची खेळी चव्हाणांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी केल्याचं दिसतंय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखलीकर आणि पाटील यांची काल भेट झाली, त्यामुळे चव्हाणांना दूर ठेवण्यासाठी भाजपला सोडून शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता आहे। 81 पैकी केवळ 6 जागा घ्या असा प्रस्ताव भाजपकडून आलेला आहे। तर हे अपमानास्पद असं हे वागणूक आहे। या शहराचे दोन्ही आमदार असताना 60% जागा दिल्या पाहिजे, पण 60 नाही किमान 50-50% जागा तरी त्यांनी दिल्या पाहिजे। भाजपा जर आपल्या बरोबर लढत नसेल तर शिवसेना राष्ट्रवादी अशी युती आपण शहरामध्ये करूया आणि निश्चित त्या संदर्भात सकारात्मक विचार आम्ही करत आहोत। त्यांना काल फोन केला तर ते म्हणाले, दादा मी तुमच्याकडे भेटीसाठी येतो। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी शुभेच्छा दिल्या। आल्याच्या नंतर आपण सर्वजण मिळून एकत्रित लढू अशा पद्धतीची चर्चा झाली आणि त्यांची तशी मानसिकता आहे। माझा काही वाटण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये। पक्षश्रेष्ठी जे आम्हाला निर्देशित करेल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ। माझा काही वाटण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये। पक्षश्रेष्ठी जे आम्हाला निर्देशित करेल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ।